पुण्यातली ती न्यूज तुम्ही ऐकलीच असेल भाई, की रातोरात एक कंपनी बंद पडली आणि 700 लोक बेरोजगार झाली. पण ही काय लई मोठी गोष्ट नाही बरं का, कारण की जी फेसबुकची मेटा कंपनी आहे ना, ह्या कंपनीने 2 दिवस आधीच नाव आहे 10,000 लोकांना जागेवरती काढून टाकलं. आता ही 30 लोक होती बाई, जी IIT NIT सारख्या मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकून एकदम कन्सिस्टंट ठेवून बाई त्या कंपनीमध्ये ड्रीम जॉब त्यांनी घेतला होता. आणि ते झोपत असताना सकाळी 4 वाजता त्यांना मेसेज येतो की तुम्हाला आज जॉबवरून काढून टाकले, आज तुम्हाला सुट्टी, अजून सुट्टी. म्हणजे अशा बेकार गोष्टी व्हायला लागल्यात. म्हणजे झिरो इमोशन भाई, झिरो इमोशन. आज एक कंपनी, त्या कंपनीत 30,000 लोकांना काढून टाकलं. आणि हे सगळी लोक आहेत ना, हे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत बरं का. आता यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की सॉफ्टवेअर इंजिनियर काय करतो, की तो आहे ना सर्व्हिस एक्सपोर्ट करतोय. म्हणजे बाहेरच्या देशासाठी ना एक व्हर्च्युअल सर्व्हिस तो देतोय, फक्त एवढंच काम करतोय. माझ्या मते तुम्हाला जर एक सेफ जॉब पाहिजे असेल ना, किंवा तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल ना, तर तुम्हाला ह्या टाईपचा जॉब केला पाहिजे. हे तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली सोलार पॅनल आहेत किंवा इलेक्ट्रिकल इंडस्ट्री आहे. हा, हे जॉब 100% टप आहेत बरं का. IT पेक्षा 100% हे जॉब टप आहेत, पण गॅरंटी 100% आहे. 1% देखील गॅरंटी अशी नाही की तुम्हाला ते काढू शकतात. कारण की इथं AI ची गरज पडत नाही. कारण की हे जे पॅनल आहेत ना, आता हे पॅनल तुम्ही बघताय, हे पॅनल रिप्लेस करायला, इन्स्टॉल करायला AI ची काय गरज आहे इथं. इथं ऍक्च्युली इंजिनियरची गरज आहे, इथं ऍक्च्युली मॅन पॉवरची गरज आहे. म्हणजे इथे रिप्लेसमेंट जर असेल ना, तर माणसाची रिप्लेसमेंट माणसाबरोबर आहे. सो हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांपर्यंत पाठवा जे इंजिनिअरिंग करायचा विचार करत आहेत. एक त्यांना राईट डायरेक्शन भेटेल. आणि चॅनलवरती नवीन असाल, पेजवरती नवीन असाल तर फॉलो करून टाका, कारण की रेफरन्स देखील तुम्हाला माझ्याकडून भेटू शकतो.